श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण नेहमी मान सन्मान ह्याच्या मागे धावत असतो, पण ह्याची जाणीव आपली आई आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करून देत असते. जसे मेसेज, व्हिडिओ किंवा कोणाच्या शब्दाने, उच्चाराने आई आपल्याला आपल्या चुकीची जाणीव करून देत असते. खरंच आई आपल्याला दिसत नाही, कळत नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला रस्ता दाखवत असते. पण जेव्हा कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तरीसुद्धा आई आपल्याला सकारात्मक ऊर्जा देत राहते आणि आपल्याला सांगते, जिथे आपण आहोत तिथून पुन्हा सुरुवात करा, मी आहे तुझ्या पाठीशी. खरंच आईचे हे शब्दच पुन्हा एकदा आपल्याला आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रेरित करतात. पण हे कळणे सोपे नाही, पण ज्यांना कळले त्यांना मात्र आयुष्यात कोणत्याच गोष्टीची चिंता करता कामा नये. कारण आईचे संकेत पण त्यालाच कळतात ज्याला आई निवडते. तसं तर आईने सगळ्यांनाच निवडलं आहे, पण हे आपल्यालाच कळत नाही आणि दोष मात्र आईला देऊन मोकळे होतो व तसेच अजून भोग वाढवून घेतो. आपण करतो काय? आपली चूक न समजून घेता आईला बोल लावत बसतो. आपलं नशीब असंच आहे, देव आपल्याला समजून घेत नाही, आपल्यावरच अशी वेळ का आली, आपल्या वाट्याला हे सर्व अडचणी का आल्यात व अजून खूप काही. पण आपण हे समजून घेत नाही की जे आपल्या वाट्याला आलं आहे ते आपलेच भोग आहेत, जे आपण आपल्या कर्माने आपल्या आयुष्यात आणले आहेत. हे भोग कमी करण्यासाठी आपण आईला साथ घातली पाहिजे. पण आपण ह्याच्या विपरीत वागतो व आईला बोल लावतो. आईसाठी असे नकारात्मक शब्द वापरून आपण स्वतःला नकारात्मक वातावरणात नेत असतो. म्हणून सदैव सकारात्मक राहा. वाईट वेळ आली तरी आई आपल्यासोबत आहे, ही वेळ पण जाईल हा दृढ विश्वास ठेवा. मग बघा, कोणतीच अडचण आपल्या आयुष्यात येणार नाही. हो, पण जे काही विचार करत आहात ते सकारात्मक असावे, जेणेकरून आपल्या विचारांना आई सत्यात परिवर्तित करेल. ह्याचे अनुभव येणारच हा दृढ विश्वास देखील असावा. मगच सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात. वेळ लागेल पण घडणार. विश्वास ठेवा स्वतःवर व आईवर. मनात कसलाच किंतु परंतु नसावा. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडून चुका घडू शकतात, पण आईकडून नाही. आई आईच प्रत्येक आत्म्याचं आयुष्य घडवत असते. म्हणूनच आपण आपल्याकडून कोणत्या चुका होणार नाही ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आपल्याच कर्मावर आई आपलं आयुष्य घडवत असते. म्हणूनच आयुष्यात कोणतीही गोष्ट किंवा कोणताही कर्म करत असताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. जर आपलं मन स्वच्छ असेल तर आई आपल्याला साथ देणारच हा विश्वास ठेवा व आयुष्याची वाटचाल प्रामाणिकपणाने करत राहा. श्री स्वामी समर्थ.